तुम्ही कधी सरकारी कामांसाठी म्हणजे एखाद्या दाखल्यासाठी किंवा जमिनीच्या नोंदीसाठी हेलपाटे मारून थकला आहात का? एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं मोठं काम कधी अडकले का? जर हो, तर आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते खास तुमच्यासाठी आहे. आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाबद्दल, जिथे 7/12 दुरुस्ती, जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या तब्बल 15 सरकारी सेवा एका दिवसात एकाच ठिकाणी मिळणार आहेत. आज आपण या अभियानाचं वेळापत्रक, त्यात मिळणाऱ्या सेवा आणि तुम्ही त्याचा लाभ कसा घेऊ शकता हे सगळं विस्तृत पाहणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एका महत्त्वाच्या सेवेची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तर सर्वात आधी मला हे सांगा की हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान नावावरून तर खूप भव्य वाटतंय. हे नक्की आहे तरी काय? अगदी बरोबर. नाव खूप मोठं आहे आणि उद्देशही तितकाच मोठा आहे. महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर ही घोषणा केली. काय आहे की पुढचे 2 महिने म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे राज्यातील प्रत्येक मंडळ, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात 6 दिवस हे अभियान राबवलं जाणार आहे. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला या सगळ्यांना महसूल विभागाशी संबंधित सेवा एकाच ठिकाणी आणि शक्यतो एकाच दिवसात मिळाव्यात. वा, म्हणजे एक प्रकारचं वन स्टॉप सोल्युशन. पण घोषणा तर नेहमीच होतात, अंमलबजावणीचं काय? म्हणजे हे अभियान यशस्वी व्हावं यासाठी काही विशेष यंत्रणा उभारली आहे का? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात. माझ्या अनुभवातून सांगते, कोणत्याही योजनेचं यश तिच्या अंमलबजावणीवरच अवलंबून असतं. आणि हो, या अभियानासाठी तशी सोय केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि राज्यस्तरावर तर स्वतः महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी समिती आहे. आणि गंमत म्हणजे त्यात राज्यमंत्री आणि विधान परिषदेचे 10 आमदार सदस्य म्हणून आहेत. अच्छा, म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही स्तरांवर लक्ष असणार आहे ना? अगदी. या समित्या वेळापत्रक ठरवण्यापासून ते प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यापर्यंत आणि लोकांकडून अभिप्राय घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे जबाबदारी निश्चित झाली आहे. जबर. म्हणजे कामाला गती मिळणार हे नक्की. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्याची सगळेजण वाट बघत आहेत. या शिबिरांमध्ये नक्की कोणत्या सेवा मिळणार आहेत? सविस्तर बघूया. यादी तशी बरीच मोठी आहे, पण मी काही महत्त्वाच्या सेवा सांगते. पहिलं म्हणजे जमिनीच्या नोंदी, म्हणजे जे काही प्रलंबित फेरफार आहेत ते निकाली काढणं, 7/12 आणि 8अ उतार्यांवरच्या चुका दुरुस्त करणं आणि लोकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे वाटणं. हां, तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे. नक्कीच. दुसरं म्हणजे महत्त्वाचे दाखले, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचं प्रमाणपत्र. इतकंच नाही तर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सुद्धा एकाच दिवसात मिळणार. हे विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी तर म्हणजे एक वरदानच आहे. हो, ॲडमिशनच्या वेळी खूप धावपळ होते. तिसरं म्हणजे अकृषिक, म्हणजे NA परवानगीबद्दल मार्गदर्शन आणि काही प्रकरणांमध्ये तर परवानगी सुद्धा दिली जाईल. आणि शेतकऱ्यांसाठी खास म्हणजे पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देणं, मोजणीसाठी अर्ज स्वीकारणं आणि ॲग्रिस्टॅक PM किसान योजनेसाठी नोंदणी करणं. याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांना मंजुरी, घरांसाठी पट्टे वाटप अशा अनेक सेवा आहेत. बापरे, म्हणजे जवळजवळ सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी यात समाविष्ट आहेत. पण आता हे ऐकून लोकांच्या मनात एक गैरसमज येऊ शकतो की एवढं सगळं एका दिवसात कसं शक्य आहे? हे फक्त नावापुरतं असेल. यात काही तथ्य आहे का? हो, हा प्रश्न अगदी साहजिक आहे. लोकांचा अनुभव आहे तसा, त्यामुळे त्यांचा प्रश्न चुकीचा नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या अभियानासाठी पूर्वतयारी केली जाणार आहे. म्हणजे अधिकाऱ्यांना आधीच कल्पना असेल की साधारण कोणत्या प्रकारची प्रकरणं येणार आहेत. एक क्विक फॅक्ट सांगते, या अभियानामुळे हजारो प्रलंबित प्रकरणं एकाच वेळी निकाली निघण्याची शक्यता आहे. आणि कायद्यानुसार जेव्हा अशी शिबिरं आयोजित केली जातात तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत अधिकाऱ्यांना जलद निर्णय घेण्याचे म्हणजे समरी प्रोसिडिंग्सचे अधिकार मिळतात. त्यामुळे हे पूर्णपणे शक्य आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. वा, छान माहिती दिलीत. म्हणजे याला कायदेशीर आधार आहे.
आता लोकांना हे कळलं पाहिजे की ही शिबिरं नक्की कधी आणि कुठे होणार आहेत. त्याचं वेळापत्रक सांगू शकाल का? हो, नक्कीच. सर्वांनी हे वेळापत्रक लिहून घ्यावं किंवा लक्षात ठेवावं. मंडळ स्तरावरची पूर्वतयारी 18 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत झालेली आहे. आता मार्च महिन्यातली शिबिरं 7 मार्च आणि 14 मार्च रोजी होतील. ओके, 7 आणि 14 मार्च. हो. त्यानंतर एप्रिल महिन्यात 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी आणि मे महिन्यात ही शिबिरं नगर परिषद आणि नगरपंचायत स्तरावर 8 मे आणि 15 मे रोजी होतील. आणि आपल्या भागातलं नक्की ठिकाण कसं कळेल? त्यासाठी स्थानिक तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ते तुम्हाला अचूक वेळ आणि ठिकाण सांगतील. ही माहिती खूपच मोलाची आहे. लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. आणि अशीच माहिती तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आता समजा एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या 7/12 उतार्यावरील चूक दुरुस्त करायची असेल तर त्यांनी या शिबिरात काय तयारी करून जायला हवं? एक सोपी चेकलिस्ट सांगू शकाल का? हो, नक्कीच. ही स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट लक्षात ठेवा. खूप सोपी आहे. स्टेप 1, कागदपत्रे गोळा करा. तुमच्या 7/12 उतार्याची प्रत, जुनं खरेदी खत किंवा वारसा हक्काची काही कागदपत्र असतील तर ती, आणि ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, हे सगळं सोबत ठेवा. स्टेप 2, अर्ज तयार करा. शिबिराच्या ठिकाणी तुम्हाला एक साधा अर्ज मिळेल किंवा तुम्ही आधीच लिहून नेऊ शकता. त्यात नक्की कोणती चूक दुरुस्त करायची आहे हे स्पष्टपणे लिहा. स्टेप 3, पुरावा जोडा. तुमच्या म्हणण्याला दुजोरा देणारा कोणताही सरकारी पुरावा असेल तर त्याची एक प्रत अर्जासोबत जोडा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्टेप 4, प्रत्यक्ष हजर राहा. शिबिराच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहा आणि संबंधित अधिकाऱ्याकडे तुमचा अर्ज सादर करा. ते तिथेच कागदपत्रांची पडताळणी करून दुरुस्तीचे आदेश देऊ शकतात. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. अगदी सोप्या शब्दात सांगितलं तुम्ही. आता एक गंमत सांगू का? आपल्या महसूलशाही चॅनलवर एका दर्शकाने कमेंटमध्ये विचारलं होतं, पाणंद रस्त्याचा वाद कसा मिटवायचा? तर त्यांचं उत्तर पण या अभियानात आहे. अगदी बरोबर. पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश या शिबिरात दिले जाणार आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल पाणंद रस्त्यांसाठी जागा नियम 1967 नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे. या अभियानामुळे अनेक वर्षांपासूनचे वाद, भाऊबंदिकीतली भांडणं मिटू शकतात. तुमच्या गावात अशी काही समस्या आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती घेतली. आपण पाहिलं की यात 15पेक्षा जास्त सेवा मिळणार आहेत आणि मार्च, एप्रिल, मे महिन्यात ही शिबिरं होणार आहेत. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही, जिथून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.